नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ए साहेबा, मीटर घेतलं काय? एकटीच असतं. कॅमेऱ्यावर घाण इलिया काय गाडीवर घाण इलिया? हो, ते कॅमेऱ्यावर बाष्प इला. ऐक चैतय ब्लर दिसता. ही माझी विक्सची डबी. कारण मला सर्दी झाली आहे आणि सर्दी झाल्यावरती एकच काम, नाक गळण्याचं. सगळ्यात वैतागवाणं असतं काम, म्हणजे एकच गोष्ट सगळ्यात जास्त वैतागवाणी असते ती म्हणजे नाक गळण्याची. आणि ती मला नको असते, पण ती आता झालेलं आहे मला नाक गळायचं सुरू. तर आता बाहेर जाऊन सुख करण्यापेक्षा हे थोडंसं ओढलं ना की थोडासा रिलीफ भेटतो. तर आता हे घेऊनच जातोय सोबत मी. आणि अचानक सर्दी आली. कालपासून पाऊस सुरू झाला, मी ना भिजलो ना काय तरी वातावरणामुळे असा बदल झाला बघा. तुम्ही विचार करा की वातावरणात काय पावर आहे ती. वातावरणामुळे सर्दी झाली, पूर्ण जाम करून टाकला. जाम, रात्रभर झोप नाही, उठत होतो परत झोपत होतो. तर चला, ते सगळं ठीक आहे. आता आपण चाललो आहोत आपली स्विफ्ट घेऊन. चैत्य तिकडे थांबलाय मीटर इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफिसला. आईचा घोया फोनच्या. हां, तर इलेक्ट्रिसिटी ऑफिसला. कारण काय झालंय की आपला जो मीटर आहे तो जास्तच धावतोय, बिल काढतोय 25,000, 26,000, 24,000, 23,000 ह्याच रेंजमध्ये. 1-2 हजार वर खाली काढतो. तर आता असं झालंय की आपल्या घराच्या वर ते बघा, दिसत आहेत तुम्हाला सोलार पॅनल्स. तर ते सोलार पॅनल्स असताना सुद्धा आपल्या घराच्या वर आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल येतंय किती, 23,000, 24,000. म्हणजे आपलं जनरेशन एवढं होऊन सुद्धा, सोलार पॅनल एवढ्या लाखाची बसवून सुद्धा त्याचा काही फायदा नाही. लोक अशीच फुकट वापरतात इलेक्ट्रिसिटी. त्यांना 2,000 जास्तीत जास्त एवढं AC चालवून 4-5 हजार रुपये येईल. पण एवढं येणं पॉसिबलच नाही, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तर आपला JCB सुद्धा आलाय बघा. त्यांनी लावल्या ना रात्री तशीच. ते का करून दे, तू बस गाडीत, तो करतो लो. पाणी साठलं, त्यांनी लावताना विचार करून लावू. त्यांना उतार इकडे आहे ना, ह्या बाजू गाडी पाठी ठेवू होती ना. बघा त्याचं चेहरो बघ फक्त गाडीत. होय जाता, अरे बाहेर जाशी डंपरावर उडायची. त्या गाडीत म्हातारा आहे एक, चालवतोय बघा गाडी कशी. ती गाडीची ना लेन आहे ना काय, कुठे घुसतोय. हो बघ खाई गेलो बघ, दिसलो लाईनच्या बाहेर गेलो. आणि यो एक मध्ये घुसता. मी MSCB ऑफिसात आलो तर खरं, पण आम्ही एक इम्पॉर्टंट पेपर विसरलो होतो. जो पेपर आपल्याला भेटला होता त्या दिवशी मीटर टेस्टिंगसाठी, आणि त्याच्याशिवाय मीटर टेस्टिंग होणार नव्हता. परत आपल्याला फी भरावी लागणार होती वगैरे सगळं. तर आता त्यासाठी आपला पेपर राहिला होता घरी. तर गाडीतनं पेपर लोक आते आणि नुसतं कुमारच दिलो. तर कुमार आता हॉटेलवरती येताना पेपर घेऊन आला. हे आपलं अभिषेक हॉटेल इकडे. हे बघा, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. इफ यू नो यू नो. तर आते आणि कुमार अभिषेक वरती येताना पेपर घेऊन आलेत सोबत. तर पेपर फायनली मिळालाय. तर ह्या पेपरमुळे आपले बरोबर 60 मिनिटं म्हणजेच 1 तास आपला फुकट गेला. आणि 1 तासात गाडी चालू राहिली कंटिन्यू, त्याचे 100 रुपये. म्हणजे 60 मिनिटं 100 रुपये फुकट गेले आपले. आणि बरं, वेळेचा विषय, पैशाचा विषय नाही, वेळ फुकट गेली. कारण काय झालं माहिती, वाजले 1:45. आपण आलो होतो बरोबर 1ला 5 मिनिटं असताना, ऑलमोस्ट 1 तास. तेवढा वेळ फुकट गेला. आता जाऊन तिथे परत ते चालू असलं पाहिजे. जर चालू नसलं तर परत ते डबल टेन्शन, म्हणून भीती, बाकी काय नाही. एवढ्यात जाऊन मी आलो असतो घराकडून असं वाटलं मला. उगाच थांबून राहिलो इथे. तर आता इथून युटर्न घेऊया, एअर चेंज. पाऊस बघ काय भरला होतो ना. माका सर्दी अशी चिडचिड होता ना, काय मग बोलांसारखे वाटणार ना. असं वाटतं की मी कोणाला तरी मारू बिरू. नाही रे, खूप असं चिडचिड होता. तर ना काय कळणार नाही. अचानक सर्दी आली रे, बरा असताना सगळं, काय गरज नाही होती सर्दी होची. तुम्हाला सुद्धा सर्दी झाल्यावर इरिटेट होतं काय, जरा सांगा मला कमेंट करून. की मी एकटाच प्राणी असा आहे या धरतीवरती
इरिटेशनची अजून 1-2 कारणं आहेत, पण काय करणार, बघूया क्या होता है. तिकडे जाऊन आता मीटर बद्दल, मीटरच सहाला त्यांचं ऑफिसच फोडलं पाहिजे. लाईट बिल 25,000 रुपये लाईट बिल एका घराचं, ते सुद्धा सोलार असताना. म्हणजे मला वाटतं रिअलमध्ये जर सोलार नसले असते, डायरेक्ट जर त्यांचं जनरेशन केलं असतं तर मला वाटतं 40,000 रुपये लाईट बिल आलं असतं. कोणाला जर कळत असेल ना यातलं तर मला जरा सांगा, हे काय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जनरेशन, काही आम्हाला समजत नाही. साले येडं बनवत आहेत. एकूण वापरा काय केलं नाही तेच काय कळत नाही. थोडंसं लांबून दाखवतो तुम्हाला. या मीटरमधून काय कळत नाही आहे ना, या बिलवरचं काय कळत नाही आहे. साला MSCB वाल्यांचा फ्रॉड चालू आहे, फ्रॉड पूर्ण. आता आम्ही PDF घेतला आहे बाबा त्यांच्याकडून मागवून, पण ते सगळा अभ्यास करायला ना भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे तरी पण हे बघा थोडं इकडे दाखवले पाहिजे. तर हे सगळं मनात झालेलं प्रिंट आउट घ्या, तर बरोबर कळतं. तुका सांगितलं प्रिंट आउट घे मला. 100 घे याच्याकडून. आता आम्ही आलोय बरोबर मीटर चाचणी कक्ष. इथे एकदा पण मी आधी येऊन गेलोय, जेव्हा आमची बिअर शॉपी होती तेव्हा बिअर शॉपीचा मीटर फॉल्टी निघालेला म्हणून टेस्टिंग करायला. तर आता आपल्याकडे छत्री नाही, तर पावसात ना भिजत जायचं आहे. याच्यावर रुमाल घालतो मी आता. त्याच्यावरसून पण आणखीन सांगते, तुमचा मीटर फॉल्टी नाही, बिल तुमचा भिजला म्हणा, लाईट बिल जास्त येतं. ओके चल पळ. सगळे प्रॉब्लेम ना मला वाटतं आम्हाला मीटर टेस्टिंग पासून थांबवतात वाटतं. लाईटवाल्यांकडे लाईट नाही. आता मीटर टेस्टिंग लावलं यांच्याकडे, तर हे म्हणतात लाईट नाही, मीटर टेस्ट सप्लाय नाही. सप्लाय नाही तर मीटर टेस्ट कसा करू. म्हटलं ठीक आहे, आता लाईट येईपर्यंत आम्ही बसतो बाहेर धरण्यावरती. आता बघा लाईट आली आहे, तर यांचं चाललंय काय, ह्या मॅडमांनी पाठवलंय, त्या मॅडमांनी पाठवलंय आम्हाला. खालच्या ऑफिसमधून त्या मॅडमांनी सांगितलं, काय मॅडम आहे त्यांनी सांगितलं बेचारी मॅडमांजवळ जाऊ आणि मग इथे डायरेक्ट टेस्टिंगला जाऊ. तिथे गेलो तर ते मॅडम जागेवरती नाही. त्या ऑफिसमधून सांगितलं नाही की डायरेक्ट इथे टेस्टिंगला जाऊ. तर टेस्टिंगला आलो तर हे सांगतायत आमच्याजवळ ती अथॉरिटी नाही, दुसऱ्या याच्यात आहे, झाराप चौमची शाखा दुसरी येते त्याच्याकडे टेस्टिंग आहे म्हणून. तर भाई आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 4 आणि आम्ही आता घरी निघालोय कंटाळून, कारण आपला मीटर काय आज टेस्टिंग झाला नाही. त्यांनी सांगितलं उद्या सकाळी या मग करून देतो. एवढी झंझटमारी कधी सांगितली सांगा. त्यांनी सगळं शेवटी मान्य केलं की उद्या सकाळी टेस्टिंग करतो म्हणून. जेव्हा आम्ही DY साहेबांना जाऊन भेटलो तेव्हा ते नाहीतर काय सांगत होते, मॅडम इकडचे मॅडम सांगतात की टेस्टिंग आम्ही तुमच्या समोर करून देतो, तिकडचे मॅडम सांगतात की आम्हाला असा नियम नाहीये की टेस्टिंग तुमच्या समोर ठेवून जावा, नंतर मग उद्या परवा करू. एवढं सगळं खेळून आम्हाला पावसात इकडे तिकडे नाचवून त्यांनी शेवटी फायनली DY साहेबांना भेटलो तेव्हा त्यांना रिक्वेस्ट केला आम्ही काय तर की असं आहे थोडंसं आमचा मीटर एवढं आमचं लाईट बिल येते, एक्स्ट्रीम येते, 10% जास्त, 10% 10 टाइम्स जास्त, 10% नाही 10 टाइम्स जास्त येते लाईट बिल. तर 10 टाइम्स जास्त येते म्हणजे समजा जर आमचं त्या लाईट बिल 4,000 आहे तर त्याचं 40,000 लाईट बिल येते. सोलार पॅनल लावून आम्हाला 25,000 येते. तर मग एवढं लाईट बिल जर येतं तर त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन पाहिजे. तुमच्या MSCBने काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी आम्हाला दिली पाहिजे की बाबा एवढं लाईट बिल येतंय म्हटल्यानंतर. तर साल्यांचं नाचवतायत आम्हाला इकडे तिकडे. आता नाचवतायत ठीक आहे, नाचवून त्यानंतर ऍटलीस्ट तुम्ही कंप्लेंट घेऊन आमचं काहीतरी आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देऊन आम्हाला थोडंफार काहीतरी समोर राहण्याचं वगैरे संधी दिली तर आम्हाला कळेल ना आमचा मीटर फॉल्टी केला. तर तुम्ही तुमच्या MSCBला वाचवायसाठी तुम्ही काय करणार, शब्दही बदलतात, फोनवर एक बोलतात आणि समोर एक बोलतात. तुम्ही तुमच्या MSCBला वाचवायच्यासाठी काय करणार, आमच्या नावावरती ढकलणार काय की तुमचा मीटर फॉल्टी होतं. फॉल्टी नाहीच आहे, तुमचा मीटर बरोबर आहे. पण आम्ही जर बघितलं तर आम्हाला कळणार ना. ऍटलिस्ट बाकी काय नाही कळत असेल पण ऍटलिस्ट त्याच्यावरती आजूबाजूच्या मीटरची रिडिंग्स बघून कळणार ना आम्हाला. तर आता शेवटी त्यांनी फायनली एक्सेप्ट केलंय की आम्हाला समोर ठेवून ते आम्हाला मीटर टेस्टिंग करून देणार. पण उद्या सकाळी या पुन्हा, डिझेल जाळा, तुमचं पैसे भरपूर आहे तुमच्याकडे, लाईट बिलला भरतातच आहात आता, पण ह्याला पण भरा डिझेलला आणि उद्या सकाळी या. म्हटलं ठीक आहे चालेल, जड से उखाडेंगे. तर आता बघा बरोबर आपण आलो आहोत. आता बघितला तो पिकअप वाला, शाणे बनतायत लोक प्रत्येका घ्यापणाचा, काय म्हणतात ते बदमॉस.
प्रत्येकाला बदमॉस बनायचंय, बदमॉस. मला विचारतो सांग असं करून असं येडा साला. गाडीला नाही नंबर प्लेट. तर चला ठीक आहे, घरी जाऊया. भूक लागली आहे भरपूर आणि त्यात आणखीन मला सर्दी झाली, त्यामुळे आणखीन चिडचिड होते. कोणाला ना कोणातरी मारायचं मन करतोय. काळोख झालं वाईट. थांबा बाहेर उजेडत जाऊया. अरे बरं फक्त मोठू. तर चला भाई. आल्यावर घरी ना जेवलो सगळ्यात पहिला आणि झोपलो. आता वाजलेत बरोबर 6:15 वाजता मी डॉक्टरजवळ जाऊन आलो. मला अजिबात जमत नव्हतं, एवढं अंग दुखत होतं ना की काय बघायला नको. भरपूर अंग पेन करत होतं. शेवटी मग आता डॉक्टरजवळ जाऊन इंजेक्शन घेऊन आलो. आपले रेग्युलर डॉक्टर आहेत एक इकडचे, तर त्यांच्याजवळ जाऊन एक इंजेक्शन घेतलं ना की सगळं ऑटोमॅटिकली फाईन होतं. तर तसंच झालं, ऑटोमॅटिकली फाईन झालं. आता सगळं ओके होणार आहे. म्हणजे फाईन नाही झालं अजून, पहिली गाडी लागेल मग बघूया ऑटोमॅटिकली फाईन काय फाईन व्हायचं आहे ते. हां, तर ऑटोमॅटिकली फाईन होणार. आता फक्त जाऊन चहा पितो कडक मस्तपैकी, गोळी खातो. अंग खूप दुखतं यार सिरियसली. आता बघा मी आलो आहे हॉटेलवरून. रात्री ॲना घेऊन गेला होता स्विफ्ट, आणि स्विफ्ट त्याने आणून लावला आणि पाऊस पडत होता ना, त्याला माहीतही नाही. त्याने रिव्हर्स केला आणि शेडमध्ये आणून लावला, उतरला आणि वाटेला लागला. शेडमध्ये ठेवलेला होता सिलेंडर, तर सिलेंडरवरती त्याने आणून बघा बंपर टेकवला नाही. असा माणूस आहे ना, त्याला माहीत पण नाही बघा. आता त्याला नेऊन व्हिडिओ कशाला काढतोय, त्याला नेऊन दाखवायला. नाही तो काय म्हणणार, शा मी लावलाच नाही. बाजूला करूया याला पहिलं. हां, लागलं का पहिलं बघूया. लागलं तर नाही आहे काय, थोडंसं लाल कलर चिकटला आहे, पण काय ठीक आहे चला. हा बंपर पहिलाच ते नॉक असतात ना त्याचे, ते खराब झालेले. चला तर ठीक आहे, करूया व्हिडिओला इथेच एंड.